साठविला हरी जिही हृदय मंदिरी त्यांची सरली रोजारो ओ झाला सफल व्यापार साठविला हरी लाटा मंदिरी त्यांची सरली रोजारो झाला सफल हरी आला होता मग कैची भय चिंता त्यांची सरली रोजारो झाला सफल व्यापार हरी आला होता मग कैसी भय चिंता त्यांची सरले झाला सफल तुका म्हणे हरी काही उरोने देऊरी त्यांची सरली रोजारो झाला सफल व्यापार तुका म्हणे हरी काही उरोने देऊरी त्यांची सरली झाला सफल हरी काही उरोने देऊरी त्यांची सरली रोजारो झाला सफल व्यापार तुका म्हणे हरी काही उरोने देवरी त्याची झाला सफल व्यापार विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरी बोला विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा जय हो वाह वाह साठविला हरी 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 हे साठविला हरी साठविला साठविला हरी साठविला साठविला हरी साठविला हरी
त्याची सरली वेर धार झाला सफल व्यापार हे झाला विठ्ठल 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 विठ्ठला साठविला हरी जिही हृदय मंदिरे त्यांची सरणी एरझार झाला सफल व्यापार हरियाला हाता हरियाला हाता मग कैसी भय चिंता त्यांची सरणी एरझार झाला सफल व्यापार तुका म्हणे हरी तुका म्हणे हरी काही उरुने दिवुरी त्यांची सरणी रजा झाला सफल व्यापार पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम
टाटा पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन हे पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार हे दुसरे चरण संतांच्या दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा महायोग पीठे तटे धीमरथ्या वरम पुंडरीकाय दातुमनिंद्री समागत्य तिष्ठन्तम् आनन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् लोकाभिरामं रणरङ्गधीरम् राजीवनेत्रं रघुशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियां बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सुपणदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची सावता सागर प्रेमाचे आगर सागर प्रेमाचे सावता सागर प्रेमाचे आगर हे सावता सागर प्रेमाचे आगर घेतला अवतार काळ्या घरी घेतला अवतार माळ्या घरी सावता सागर प्रेमाचे आगर सावता सागर प्रेमाचे आगर सावता सागर प्रेमाचे आगर सावता सागर प्रेमाचे आगर नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती आता वंदुरंग भूमिका कीर्तनी उभी होती लोका टाळ मृदंग श्रुती देखा तया नमन माझे दंडभूत ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोले वो बुड्या बोल्या ज्ञान म्हणून आपल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे ऐके वचन कमलापती माझी रंगाची विनंती गोर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा जिही हृदय मंदिरे
त्यांची सरली एरझार झाला सफल व्यापार अनंत कृपा विभूषित अकारण करुणा वृणालय जगताधार जगतालय जगतपालक विश्वचालक भक्तानंद कंद रुक्मिणी प्राण संजीवन अखिल गुण निधान अखिल कोट ब्रह्मांड नायक सर्व सत्ताधीश भगवान श्री पांडुरंग परमात्मा भक्त शिरोमणी श्री पुंडलिक राय मुक्त कवल्य तेजोनिधी माऊली महावैष्णव संत श्रेष्ठ श्री ज्ञानोबराय प्रेम मूर्ती श्री नामदेव राय श्रीमंत जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबराय तपोनिधी ज्ञाननिधी संत श्रेष्ठ श्री निळोबराय संत शिरोमणी श्री संत सावता महाराज श्री श्री सद्गुरु ब्रह्म चैतन्य महाराज प्रभु रामचंद्र प्राणवत्सल भक्त श्रेष्ठ श्री हनुमंतराय आदी करून सर्व संत चरणवृंद कीर्तन साथी करता उपस्थित माझ्या वारकरी संप्रदायाचे सर्व पाईक विनेकरी टाळकरी माळकरी वारकरी कथाकार प्रवचनकार कीर्तनकार आचार्य प्राचार्य गायनाचार्य पेटी मास्तर मृदंगाचार्य सिंथ वादक साऊंड सिस्टीम अतिशय सुंदर असं वातावरण आहे विनेकरी महाराष्ट्रातले ख्यातनाम गायक ख्यातनाम सिंथ वादक आमचे दीपक महाराज पवार आमचे मराठवाड्याचे डोईफोडे महाराज आपल्या इंदापूर तालुक्याला ज्यांनी आपल्या मृदंगाच्या आवाजानं सजवलं मंत्रमुग्ध केलं आमचे परम मित्र तुकाराम महाराज गोडसे सर्व टाळकरी मंडळ आमचे दादा महाराज असतील महादेव महाराज असतील चेअरमन असतील सर्व पोतकुलवाडीचे या वस्तीवरील आजूबाजूचे सर्व टाळकरी वृंद आणि आज विशेष आमच्या अण्णांचं भाग्य आहे अवघ्या महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेला युट्यूब चॅनल राजमुद्रा युट्यूब चॅनल का कुणास ठाऊक काय भाग्य असेल अण्णांचं सहज आमचा फोन झाला आणि महाराज म्हटले आज येतो तुमच्या कार्यक्रमात हे अण्णांचं भाग्य आहे असे युट्यूब चॅनलचे आमचे सर्व सहदेव महाराज राजमुद्रा चॅनल आणि या सर्वांबद्दल एकदा आपण मोठ्यानं टाळ्या वाजवायच्या आहेत आणि त्यांचं स्वागत या ठिकाणी करायचंय सर्व पै पाहुणे आमचे नाना असतील बनकर नाना असतील सर्वच पै पाहुणे मित्र आपतेष्ट गणगोत्र मित्र परिवार आज इथं आपण जमलो आणि आज सेवेकरता निवडलेला अभंग भक्तिरसाच्या थांग सरोवरामध्ये मुक्त छंदानं स्वच्छंद विहार करणारा राजाऊ तत्वज्ञानाच्या उंच क्षितिजावरती सप्तरंगानं झळकणारा ज्ञानरूपी इंद्रधनु वैराग्य जगताच्या परमोच्च शिखरावरती अखंड विराजमान होऊन अवघ्या जगताला चैतन्यमय ज्ञानाचा चित प्रकाश देणारा चमचमता ध्रुवतारा भक्ती शिखराच्या उंच हिमालयाच्या कुशीमधून वाहणारा सुखद प्रेमाचा झरा वैराग्य राग रसिक म्हणजेच माझे श्रीमंत जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबराय तुकाराम शब्द वाचेमध्ये जरी आला तरी सुद्धा आपल्या अंतकरणाला सुख प्राप्त होत आहे काय आहे असा अर्थ तुकाराम या शब्दाचा तुका अधिक राम तुकाराम शब्दाचा जर संधी विग्रह केला तुका अधिक राम ज्यांच्या नावाची तुलना रामाशी होते ते तुकाराम म्हणून ऐका कोण आहे तुकाराम ज्यांच्या नावामध्ये होता प्रभू श्रीराम ज्यांच्या अंतकरणामध्ये मुखामध्ये होत रात्रंदिवस भगवान परमात्म्याचं पवित्र मंगल नाम परस्त्रीकडे पाहून कधीच उत्पन्न झाला नाही ज्यांच्या अंतकरणातला काम तेच आहेत या जगाचे खरे जगद्गुरु तुकाराम असे तुकाराम महाराज यांच्या शुद्ध आणि पवित्र अशा पंचमविधरूपी गाथ्यातील उत्कृष्ट असा 4 चरणाचा प्रकरणातील अभंग आज सेवेकरता निवडलेला आहे अभंगाचा प्रतिपाद्य विषय
अभंगाची पार्श्वभूमिका सांगत असताना जसं की श्रावण मासामध्ये इंद्रधनुच्या सप्तरंगानं उजळून निघालेल्या अवघ्या असमस्तामध्ये भिरभिरणार भ्रमर नुकत्याच उमललेल्या कमलकंदावरती बसून मकरंदाचं सेवन करताना जेवढा आनंद त्या भ्रमराला होतो ना, अगदी तेवढाच आनंद या संसार रूपी बागेमध्ये भिरभिरणाऱ्या तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य अज्ञानी भ्रमराला व्हावा, हा शुद्ध हेतू साधू संतांच्या अंतःकरणामध्ये आहे बरं का. म्हणून माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी आदी करून सर्व संत महात्म्यांनी पाहिलं, जशा की व्यावहारिक सत्तेमधली आई आणि पारमार्थिक सत्तेमधली आई, जिनं आपल्याला जन्म दिला ती व्यावहारिक सत्तेमधली आई आपल्या लेकराच्या देहाचा विचार करते, आपल्या बाळाच्या देहाचा विचार करते. आपली जन्मदात्री आई लेकराच्या बाळाचा देहाचा विचार करते, पण पारमार्थिक सत्तेतली संत रूपी आई तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य लेकराच्या जीवाचा विचार करते. म्हणून असे संत जीवाचा विचार केला आणि जगद्गुरु तुकोबरायांनी पाहिलं, जाणलं, अनुभवलं की या असणाऱ्या जगतामधल्या अज्ञानी जीवाला खऱ्या अर्थानं आज सुखाची गरज आहे, आनंदाची गरज आहे, म्हणजे देवाची गरज आहे. पण हे अज्ञानी जीव देवाकडे न जाता जन्म मृत्यू रूपी दुःखामध्ये अखंड बुडत आहेत. म्हणून या पारमार्थिक सत्तेतल्या संत रूपी आईच्या अंतःकरणामध्ये कळवळा उत्पन्न झाला बरं का. आपल्या लेकराचं दुःख पाहत असताना, आपल्या बाळाचं दुःख पाहत असताना जसं जन्मदात्या आईला अंतःकरणामध्ये कळवळा उत्पन्न होतो ना, अगदी त्याचप्रमाणे माझ्या संत रूपी आईला आईच्या अंतःकरणामध्ये कळवळा उत्पन्न झाला आणि जगाच्या पाठीवरती लेकरावरती निष्काम निश्चळ प्रेम करणारी आई म्हणजे एक जन्मदात्री आई आणि दुसरी म्हणजे संत रूपी आई. हे तो कळवळा मनोनिया मनोनिया, हे तो कळवळा मनोनिया मनोनिया मनोनिया, हे तो कळवळा मनोनिया. हे बुडते जग न देखवे डोळा, हे तो कळवळा मनोनिया, हे तो कळवळा मनोनिया, हे तो कळवळा मनोनिया, हे तो आईला हे लेकरू बुडत असताना, जन्म मरणाच्या दुःखाच्या सागरामध्ये बुडत असताना महाराज म्हणतात, येतो कळवळा मनोनिया, का बुडत से जो न देखवे डोळा, येतो कळवळा मनोनिया. ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळा ऐसी कळवळा
कळवळ्याची जाती ऐसी कळवळ्याची जाती अंतःकरणामध्ये कळवळा उत्पन्न झाला आणि जगाच्या पाठीवरती दोनच आपल्या माता आहेत, दोनच आपल्या आई अशा आहेत की कुठल्याही प्रकारचा लाभ अंतःकरणामध्ये लोभ न धरता लेकरावरती प्रेम करतात. व्यावहारिक सत्तेमधली जन्मदात्री आई आणि पारमार्थिक सत्तेमधली संत रूपी आई. करीला भाविना प्रीती करीला भावेन प्रीती ऐसी कळवळ्याची जाती. लाभ मनामध्ये अंतःकरणामध्ये न धरता प्रेम करणारी आई संत रूपी आई. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबरायांना कळवळा उत्पन्न झाला आणि तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य लेकराला जवळ बोलवलं, डोक्यावरून हात फिरवला, सांगितलं बाबा हो, संसार करत असताना प्रपंच करत असताना तुम्ही सुखा करता तुमचा जन्म झाला. हा जन्म मृत्यूचा फेऱ्यामध्ये अखंड जन्म तुम्ही अडकलेला आहात. यातून या जन्मामध्ये तुम्हाला बाहेर निघायचंय, म्हणून या दुःखात अडकू नका. महाराज, या दुःखात आम्ही नाही अडकत, पण त्याच्याकरता आम्हाला नेमकं काय करावं लागेल याच्याकरता आजच्या अभंगामधून महाराजांनी आपल्याला उपाय सांगितले, उपदेश केला. तुमच्या जीवनामध्ये जन्म मरणातलं दुःख तुमचं फिटायचं असेल, घालवायचं असेल, तुमच्या अंतःकरणातली मरणाविषयीची भीती घालवायची असेल, तुमच्या अंतःकरणामधले विकार जर घालवायचे असेल तर एकच सोपा साधा सरळ उपाय महाराज आजच्या अभंगात सांगतात. साठविला हरी. जर तुमच्या अंतःकरणामध्ये हरी साठवलाय या शब्दाचा अर्थ शब्दशः अर्थ इथं घ्यायचं नाही. हरी साठवलाय या शब्दाचा अर्थ भगवंताची सेवा, भगवंताची भक्ती, भगवान परमात्म्याची भक्ती जर तुम्ही अंतःकरणामध्ये भगवान परमात्म्याला ठेवून स्वच्छ अंतःकरणाने केली तर महाराज म्हणतात तुमच्या जीवनामध्ये हा लाभ होईल. कोणता लाभ? तुमचा देह पवित्र होईल, देह तुमचं मंदिर बनेल, तुमचं हृदय मंदिर बनेल. तुमच्या जन्म मरणाचं अतिशय गहन असणारं दुःख तुमचं निघून जाईल, तुमच्या अंतःकरणातली मरणाविषयीची भीती निघून जाईल आणि तुमच्या अंतःकरणामध्ये असणारे दोष निघून जातील. याच्याकरता फक्त तुम्हाला काय करायचंय, तुमच्या अंतःकरणामध्ये हरी साठवायचा आहे. विठाला 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 विठाला. असो अभंगाच्या विस्तृत चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार तो म्हणजे असा. अखिल कोर ब्रह्मांड नायक भगवान श्री पांडुरंग परमात्म्याच्या भगवान प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शानं पावड आणि पुनीत झालेला सुजलाम सुफलाम माझा भारत देश. आणि याच भारत देशामध्ये सह्याद्रीच्या निधड्या छातीवरती शूरवीरांचा रक्तरंजित इतिहास लिहिणारा माझा महाराष्ट्र. टाळ मृदंगाच्या निनादानं गजबजून गेलेला माझा महाराष्ट्र. संत विचारांनी फुललेला माझा महाराष्ट्र. सावतबांच्या पदस्पर्शानं पावन झालेला माझा महाराष्ट्र. आणि याच महाराष्ट्रामध्ये अतिशय पुण्यवान असणारा हा पुणे जिल्हा. आणि याच पुणे जिल्ह्यामध्ये श्री संत सावता महाराजांच्या इंद्रेश्वराच्या सिद्धनाथाच्या पदस्पर्शानं पावन आणि पुनीत झालेला पुण्यसलीला भीमामाईच्या तीरावरती वसलेला हा इंदापूर तालुका. आणि याच इंदापूर तालुक्यामध्ये असणारं कोणतं गाव आहे? तरंगवाडी हे गाव. आणि या तरंगवाडी गावाच्या हद्दीमध्ये असणारा हा बुनगे वस्ती परिवार. आणि या बुनगे वस्ती परिवारामध्ये असणारा हा भोंग परिवार. आणि या भोंग परिवारामध्ये गेल्या
70 वर्षापूर्वी ज्यांनी आपला जीवनाचा प्रवास चालू केला आणि प्रवास करत असताना 70 वर्ष प्रपंचाचा संसाराचा प्रवास केला आणि गेल्या वर्षी या स्टेशनवरती ते जीवरूपाने उतरले. म्हणून प्रत्येकाचा जीवनरूपी प्रवास करत असताना प्रत्येकाला एक दिवस स्टेशनवरती उतरावं लागतं बरं. तसे आमचे अण्णा गेल्या वर्षी स्टेशनमधून उतरले म्हणजे त्यांचं देहावसन झालं. आणि देहावसन झाल्यानंतर की ज्याप्रमाणे काही कर्म माणूस गेल्यानंतर करावी लागतात, माणूस मेल्यानंतर करावी लागतात, त्याला उत्तर क्रिया म्हणतात. आणि काही कर्म माणूस जन्माला आल्यानंतर करावे लागतात, त्याला पूर्व क्रिया म्हणतात. बाळ जन्माला आल्यानंतर ते नानी पूजन, सटवाई पूजन, बारस, अनेक प्रकारच्या क्रिया कराव्या लागतात बाळ जन्माला आल्यानंतर. तसं माणूस गेल्यानंतर सुद्धा काही उत्तर क्रिया कराव्या लागतात, त्याला श्राद्ध असं म्हणतात. मग गेल्या वर्षीपासून ते आजच्या दिवसापर्यंत 16 प्रकारची श्राद्ध प्रत्येक माणसाची करावी लागतात. आणि पहिलं श्राद्ध आपण करतो अंतविधी. परत तिसऱ्याचा कार्यक्रम त्याला रक्षा विसर्जन म्हणतात बरं का. माणूस अग्निदहन केल्यानंतर तिसऱ्या दिवशी त्याला सावडणे आपण म्हणतो. सावडणे या शब्दाचा अर्थ तिसऱ्या दिवशी फक्त त्याची राख विसर्जन करायची असते पाण्यात. पण आपण हाड सुद्धा विसर्जन करतो, त्याला रक्षा विसर्जन म्हणतात. हाड पाण्यात टाकायची नसतात, फक्त राख टाकायची असते. परंतु काळाच्या ओघामध्ये तो नियम आता बदलला. फक्त पूजेपुरते असते आपण ठेवतो आणि बाकीच्या टाकून देतो. तिसऱ्या दिवशी श्राद्ध आहे. 10व्या दिवशी पितृतर्पण, त्या अस्थींची पूजा केली जाते. 13व्या दिवशी श्राद्ध आहे. प्रत्येक 15 दिवसाला पाक्षिक श्राद्ध आहे. प्रत्येक मासिकाला मासिक श्राद्ध आहे. प्रत्येक महिन्याला मासिक श्राद्ध आहे. आणि 11 मासिक झाल्यानंतर 12व्या मासिकाला वर्ष श्राद्ध, पिंडदान. आणि हे पिंडदान आपल्याला करावं लागतं. का करावं लागतं ऐका. जसं पहा, आजच्या दिवशी का पिंडदान करायचं. एकुलती एक मुलगी असेल, तिचं लग्न लागतं आणि लग्न लागल्यानंतर ऐका, त्या मुलीचा पाठवण्याचा कार्यक्रम असतो. आणि लग्न जमलेल्या दिवसापासून त्या मुलीचा बाप एक एक वस्तू गोळा करत असतो मुलीच्या प्रपंचाकरता देण्याकरता. वर्षभर तो बाप माझ्या लेकराला काही कमी पडू नये याच्याकरता पै गोळा करत असतो. आणि मग शेवटची मंगलाष्टका होते. आता सावधान सावध समयो साधा समीपयसे. मंगलाष्टका अक्षता टाकल्या जातात आणि शेवटचा पाठवणीचा कार्यक्रम लेकराला असतो. आणि मग माहेरची सगळी माणसं ते सगळं असणारं साहित्य बापानं गोळा केलेलं टेम्पोमध्ये भरतात. जे काही मुलीचं असेल, कपडे असतील, दागिने असतील, काही ड्रेस असतील, सगळ्या वस्तू आपण काय करतो, मुलीच्या बरोबर गाठोडं बांधून देतो. तिच्या संसारामध्ये तिला उपयोगी येईल याच्याकरता. अगदी तसंच या जीवाचं बरं. जशी आपण मुलगी लग्न झाल्यानंतर तिची बोळवण करतो, अगदी त्याच पद्धतीनं या माहेरातून हा आत्मा बाजूला निघाला आणि आता तो सासरला चाललाय बरं का. प्रत्येक माणूस मरतो ना, 1 वर्ष झाल्यानंतर आता तो सासरला निघाला, माहेरला निघाला. जसं मुलगी सासरला जाते तसा आपला आत्मा सुद्धा या सासरमध्ये असतो. आणि तो जात असताना जसं मुली सासरला निघाल्यानंतर मुलगी आपण गाठोडं बांधून देतो ना, तसं आजच्या दिवशी, श्राद्धाच्या दिवशी, वर्षभरामध्ये केलेलं अन्नदानाचं पुण्य, केलेलं वस्त्रदानाचं पुण्य, केलेलं ज्ञानदानाचं पुण्य आज आमच्या अण्णांच्या बरोबर 12:20 आपण ते गाठोडं आता बांधून देण्याकरता इथं जमलो. म्हणून प्रत्येक श्रद्धामध्ये श्राद्ध हे श्रद्धेने करावं लागतं. ज्या लेकराला जन्म दिला बापानं, त्या लेकरांनी हे श्राद्ध करावं लागलं. ज्या बापाला पाणी पाजलं टॉवेलनं,
ज्या पिंडावरती पिंडदान केलं ज्या मुलानं त्यानं हे श्राद्ध करावं लागतं. आणि मग श्राद्ध करत असताना अन्नदान वर्षभर करावं लागतं. का अन्नदान करायचं, कशा करता अन्नदान करायचं? बरीचशी लोक म्हणतात महाराज इथं केलेलं अन्नदान तिथं कसं काय मिळेल. पण लक्षात ठेवा, जर तुम्ही वर्षी श्राद्धामध्ये मासिकाला 10व्याला 13व्याला अन्नदान केलं नाही तर त्या जीवाला वरती उपाशी राहावं लागतं. उपाशी लक्षात ठेवा बरं. म्हणून पाठीमागचे वडिलांची जे जे इस्टेट खातात, जे जे संपत्ती जमीन पैसा आपण खातो, त्या लोकांनी 10व्याला 3ऱ्याला 13व्याला प्रत्येक मासिकाला आणि वर्ष श्राद्धाला या ठिकाणी अन्नदान करायचं असतं. अन्नदान. दुसरी गोष्ट वस्त्रदान करावं लागतं. जर इथं वस्त्रदान आपण केलं तर त्याचं पुण्य त्या वरती जीवाला जाऊन मिळतं. चप्पल दान करावी लागते, छत्रदान करावं लागतं, गोदान करावं लागतं बरं का. भोग महाराज आजच्या दिवशी गाईचं दान करावं लागतं. पण साधी गाई चालत नाही. आजच्या दिवशी 21 तोळ्याची गाय तयार करायची आणि ती महाराजाला दान द्यावी लागते. सोन्याची गाय बरं. आजच्या दिवशी महाराजांना दान करावी लागतं. गोदान असतंय, भूदान असतंय, अन्नदान असतंय आणि सगळ्यात महत्वाचं कीर्तनाचं म्हणजे ज्ञानदान असतं बरं. आणि ते ज्ञानदान का करावं? जीवाला गती. आजपासून या जीवाचा मृत्यू लोकातला प्रवास संपला आणि आता वरच्या दिशेने त्याचा प्रवास चालू झाला. आणि वाटेमध्ये त्या जीवाला यमपुरीपर्यंत जाण्याकरता 16 गावं फिरावी लागतात. आणि प्रत्येक गावामध्ये मुक्काम झाल्यानंतर त्याला अन्न मिळण्याकरता वर्ष श्राद्धामध्ये जे जे आपण अन्नदान केलं, जी जी चांगली कर्म केली, जे जे ज्ञान उत्सव आपण केला, त्या ज्ञानाचा त्या अन्नदानाचा सगळा परामर्श घेऊन तो जीव आज निघतो आणि त्या जीवाला तिथं चांगली गती प्राप्त होते. उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीवखाली. आणि पाठीमागच्या मुलांनी मुलींनी मिळून जर श्राद्ध कर्म चांगल्या पद्धतीने विधियुक्त केलं तर मग तो आत्मा तिथं जाऊन या घराला आशीर्वाद देतो. आणि जर का आपल्या हातून असं कर्म घडलं नाही, अन्नदान घडलं नाही, ज्ञानदान घडलं नाही, तर आपला बाप असो किंवा आपली आई असो, तो वरती गेल्यानंतर आपल्या पितरांच्या निमित्तानं जर आपण अन्नदान केलं नाही तर तोच आत्मा त्या घराला शाप देतो. श्राप. आहा गटा त्याचे करीती पितर, गटा त्याचे करीती पितर, आहा गटा त्याचे करीती पितर, गटा त्याचे करीती पितर. वंशी दुराचारी पुत्र झाला, पुत्र झाला, वंशे दुराचारी पुत्र झाला. पुत्र बाबा वंश दुराचारी पुत्र बाबा, हे पुत्र बाबा वंश दुराचारी पुत्र झाला. या घराला श्राप देतात. आणि त्या पितरांचा एकदा घरामध्ये जर पितृदोष लागला तर घरामध्ये त्या घरामध्ये माणसामध्ये माणूस राहत नाही. अचानक माणसं आजारी पडतात, अचानक एखाद्याचा अपघात होतो, रानामध्ये पीक येत नाही, पती पत्नीचं जमत नाही. असं का होतं तर नक्की समजावं त्या घरामध्ये पितृदोष आहे. पितृदोष. आणि पितृदोष का लागतो? जर आपल्या हातून योग्य प्रकारे अन्नदान श्राद्ध कर्म आई वडिलांचं घडलं नाही तर. म्हणून शास्त्र सांगतंय कितीही तुमची परिस्थिती गरिबी असू द्या, कितीही परिस्थिती हलाखीची असू द्या, आपल्या वडिलांचं श्राद्ध आपल्या आईचं श्राद्ध हे श्रद्धेने केलंच पाहिजे. विठ्ठला विठ्ठला आणि त्या श्राद्धामध्ये इतर वेळी कितीही आपल्या घरामध्ये काही वादविवाद असू द्या, ऐका, वर्षभर आपल्या घरामध्ये वादविवाद असू द्या, पण श्राद्धाच्या दिवशी मात्र या मंडपामध्ये शांतता पाहिजे. बरं. किती वादविवाद आपल्या प्रपंचातले व्यवहारातले असतात, प्रत्येकाचे असतात घरामध्ये, पण श्राद्धाच्या दिवशी मात्र वडिलांचा फोटो मंडपात असताना
तिघजण भाऊ असू द्या, चौघजण भाऊ असू द्या, बहीण असू द्या, प्रत्येकानं आपल्या अंतःकरणामध्ये एकमेकांबद्दल सद्भाव व्यक्त करा आणि त्या बापाच्या फोटो समोर बसून आज 2 थेंब अश्रू आपल्या डोळ्यातून आले ना, तो बाप आपल्या जीवाला धन्यता समजतो बरं का, लक्षात ठेवा. म्हणून काय भाग्य आहे आमच्या अण्णांचं. आज असणारा पौष महिना आहे आणि त्या पौष महिन्यामध्ये सध्या सूर्याचं उत्तरायण चालू आहे, उत्तर आहे, असं मरण यायला भाग्य लागतं. विठाला विठाला बघा, एखादा माणूस आयुष्यामध्ये काही नाही कर्म करू द्या पण त्याचं मरण चांगलं प्राप्त होतं का? माणूस आयुष्यामध्ये जीवनामध्ये जीवन जगला कसा हे कशावरून समजतं? त्याच्या जाण्यावरून, त्याच्या मरण्यावरून समजतं. म्हणून आज आमचे अण्णा स्वर्गामध्ये जाऊन म्हणत असतील, शेवट तो भला माझा बहु गोड झाला. का शेवट गोड झाला? आमच्या अण्णांचं मरण कसं आहे का, जसं ज्ञानेश्वरीने मरण सांगितलं, जसं गीतेने मरण सांगितलं, माणसाचं मरण कसं असावं अगदी तंतोतंत तसं आमच्या अण्णांचं जाणं आहे बरं का. भाग्यवान आहेत तुम्ही, अशांच्या पोटी तुम्ही जन्म घेतला. विठाला विठाला विठाला. का कसं मरण असावं? आत अग्नी प्रवेशो, कसं मरण असावं? बाहेरू शुक्ल पक्षो आणि दिवसो आणि मासा माझे मासू उत्तराय. आत अग्निज्योत असावा, शुक्ल पक्ष असावा, दिवस असावा आणि उत्तरायण असावं. अशा काळाला जो मरतो तो महाराज म्हणतात डायरेक्ट थेट देवाच्या चरणावर जातो. विठाला विठाला विठ्ठल विठ्ठल रे. आणि असं अण्णांचं जाणं झालं आणि या अण्णांच्या पाठीमागं आज मोठा परिवार आहे. आयुष्यामध्ये जीवन जगत असताना माणसानं काय कमवलं हे कळण्याकरता अख्खा परिवार आज मंडपामध्ये बसून अण्णांच्या श्राद्धाचं कीर्तन ऐकतोय. हे त्यांचं भाग्य आहे. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. म्हणून स्वतः असणारे कैलासवासी आमचे बाबा मारुती भोंग, त्यांना 2 पत्नी होत्या. आमची सकुताई आमचे बाबा भोंग, शांताबाई बाबा भोंग, थोरले सुपुत्र आमचे दादाराम भोंग, बिभीषण बाबा भोंग आणि एकुलती एक मुलगी आमच्या आशाताई बाबा भोंग. त्यांच्या सासरचा नाव पाहिजे होतं, आशाताई भोंग. आणि 4 नातू बाबांच्या पाठीमाग सौरभ, शुभम, करण आणि अर्चना असे 4 नातू आहेत, सुना आहेत, लेकी आहेत, नातवंड आणि परिवार. आमचे अण्णा आज आपल्याला सोडून गेले आणि सोडून गेल्यानंतर हे श्राद्ध कर्म करायचं असतं. आणि ऐका, मरणाच्या बाबतीत, जन्माच्या बाबतीत माणसाला सोपं वाटतंय, काय जन्मायचंय काय मरायचंय, पण लक्षात ठेवा अतिशय भयान असं दुःख मरताना असतं. मुलीचा पाठवणीचा कार्यक्रम कधी आपण पाहिलाय? किती त्याग आहे त्या मुलीकडे. ऐका, 22 वर्ष बापाच्या घरी राहते, माहेरी राहते ती मुलगी. बापाचं प्रेम, आईचं प्रेम, भावाचं प्रेम, आत्याचं प्रेम, मावशीचं प्रेम. 22 वर्ष. 22 वर्षानंतर त्या मुलीचं लग्न जमतं, अक्षता पडतात, गळ्यामध्ये पती मंगळसूत्र घालतो. आणि ज्या क्षणाला गळ्यामध्ये पती मंगळसूत्र घालतो ना, त्या क्षणाला ती मुलगी, ती लेक, ती माय आपल्या बापाचं नाव पुसून टाकते. किती त्याग आहे तिच्या. बापाचं नाव पुसून टाकते, आपल्या पतीचं नाव लावते. आणि मग पाठवणीच्या वेळेस लेक नांदायला जात असताना सगळा समाज जमा होतो. आई रडते, भाऊ रडतो,
सगळे रडतात, कारण ती सासरला निघालेली असते. आई बापाची माया सोडून सासरला जात असताना त्या मुलीच्या अंतकरणामध्ये एवढा विरह होतो, एवढा विरह होतो, असं त्या मुलीला वाटतंय आता माझा प्राण जातोय की काय. एवढं दुःख त्या मुलीला होतं. मी कशा करता सांगतोय, जिवंतपणे आपलं माहेर सोडताना त्या मुलीला किती दुःख होतं. पण ऐका, प्रत्यक्षपणे आपला परिवार सोडत असताना त्या बापाच्या जीवाला किती दुःख झालं असेल. सोपी गोष्ट नसते हे दुःख पचवायचं. माणूस मरत असताना मेला तरी 3 दिवसापर्यंत आपल्या घरामध्ये राहतो आणि सगळी माणसं रडत असतात. बापाची लेक रडते, बापाचा पोरगा रडतो, भाऊ रडतो, सगळे रडत असतात आणि तो आत्मा पाहत असतो आपल्याकडे. किती दुःख होत असेल होत. पण हे व्यावहारिक दुःख आहे. पण एक दिवस श्राद्ध का करावं लागतं. एक दिवस आपल्यालाही आठवावं. जसा आज अण्णांचा फोटो खुर्चीवरती पांडुरंगा शेजारी आहे ना, तसा एक दिवस आपला सगळ्यांचा फोटो तिथं लागणार आहे. फक्त तारीख वेळ बदलणार आहे, फोटो मात्र सगळ्यांचा लागणार आहे. ही आठवण आपल्या मनामध्ये व्हावी. आणि मग वर्षभर झाल्यानंतर आज आत्म्याचा प्रवास संपला इथला, तो वरच्या दिशेने निघाला आणि निघत असताना निरोप देण्याकरता आपण इथं जमलो. निरोप द्यायचा म्हणजे काय, आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा, आमचा राम राम घ्यावा. म्हणून तो प्रत्यक्ष आत्मा सूक्ष्म रूपानं घराला विनंती करतो, लेकरांना विनंती करतो, निघालो रे मी आता, सांभाळा प्रपंच, सांभाळा, चांगलं राहा. हा आत्मा वडिलांचा बोलत असतो बरं का. म्हणून खरं वर्ष श्राद्ध कधी होतं, घरामधले भाऊ घरामधल्या बहिणी एकत्रित बसून सुख समाधानानं आयुष्य जगतात. प्रत्येक सणाला लेक माहेरला येते आणि लेक माहेरला आल्यानंतर आपल्या भावानं जर आपल्या बहिणीला म्हणजे त्या बापाच्या लेकीला लेकीची बोळवण केली, भाऊ भाऊ राम लक्ष्मणासारखे राहिले ना, त्या दिवशी त्या पितरांना वर्षश्राद्ध करण्याची गरज नाही. ते पित्र आपल्या नावानं वरती स्वर्गामध्ये उभं राहून टाळ्या वाजवतात त्या दिवशी. म्हणून श्राद्ध कर्म करत असताना बाकीचं जाऊ द्या, बाकीच्याला शून्य किंमत आहे. पण भाऊ 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 बहीण पती पत्नी ज्या घरामध्ये आनंदाने राहतात, ज्या घरामध्ये आईची वडिलांची बहिणीची सेवा भावाची सेवा केली जाते, ते जगातलं सगळ्यात श्रीमंत घर राहतं आणि त्या आत्म्याला शांती प्राप्त होते. विठाला विठाला विठ्ठल विठाला विठाला. आणि म्हणून करता या कुटुंबाला या परिवाराला धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहेत. आज पितरांचा आशीर्वाद, नामा म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिते सर्व काळ. आज खऱ्या अर्थानं कल्याण इच्छितात कधी, जर पितरांचं योग्य पद्धतीनं आपण वर्ष श्राद्ध कर्म केलं तर. म्हणून हे श्राद्ध कर्म करत असताना आनंद वाटतो. एवढा सगळा मोठा समाज आज आमच्या अण्णांच्या निमित्तानं इथं जमला आणि 2 तास 1.5 तास आपण कीर्तन ऐकायचं आहे. आणि ते ऐकलेलं कीर्तनाचं पुण्य शेवटच्या वेळेला 12:20 पुष्पाच्या रूपानं फुलाच्या रूपानं आज ते सगळं पुण्य, सगळं नाही द्यायचं, फक्त फुला एवढं पुण्य आमच्या अण्णांना अर्पण करण्याकरता हे कीर्तन. विठाला विठाला चला, आणि या कीर्तना करता, या श्रद्धा करता जे ज्ञानदान महत्वाचं आहे, त्या ज्ञानदानाकरता जो अभंग निवडलेला आहे तो जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. आणि या अभंगाचं वैशिष्ट्य असं आहे, गाथ्यामध्ये जर अभंग पाहिला तर त्या अभंगाचा 351वा हा अभंग आहे. अभंगाचा क्रमांक आहे 351.
अभंग 4 चरणाचा आहे. किती चरणाचा? अभंग 4 चरणाचा आहे. अभंगामध्ये चरण आहेत 4. अभंगाची पद आहेत 8. एक ध्रुवपद आणि एक पूर्वपद, पूर्वार्ध आणि उत्तरार्ध. चरण आहेत 4, पद आहेत 8. अभंगाचे शब्द आहेत 22, अभंगाचे शब्द आहेत 24. आणि अभंगाचं वैशिष्ट्य असं आहे, अभंगातल्या पहिल्या चरणातला पूर्वार्ध म्हणजे पहिल्या चरणातलं पहिलं पद हे बाकीच्या 7ही पदाभोवती फिरत. याला शास्त्रामध्ये काही भाव आलेले आहेत. मग आजच्या अभंगामध्ये साध्य साधन भाव आला. साध्य साधन भाव, माणसाच्या जन्माला आल्यानंतर माणसानं काय साध्य प्राप्त करायचे, काय उद्दिष्ट प्राप्त करायचे, कोणतं देह प्राप्त करायचं हे ठरलेलं. व्यावहारिक सत्यातलं साध्य वेगळं आहे, पण पारमार्थिक सत्यातलं साध्य वेगळं आहे. प्रपंचामध्ये व्यवहारामध्ये माणसाला काय पाहिजे असतो? माणसं काय म्हणतात, काय इच्छा करतात? वाढावे संतान, हे वाढावे संतान, वाढावे संतान, हे वाढावे संतान. गृही भावे धन धान्य, गृही भावे धन धान्य, कुणी भावे धनधान्य, कुणी भावे धनधान्य, कुणी भावे धनधान्य, धनधान्य. वाढावे संतान, गृही भावे धनधान्य, हो गृही भावे धनधान्य, गृही भावे धनधान्य. वाढावे संतान, गृही भावे धनधान्य, गृही भावे धनधान्य, गृही भावे धनधान्य. आपलं उद्दिष्ट काय? वाढावे संतान, गृहे व्हावे धन्य धान्य. पोरगा झाला, लग्न व्हावं, मुलगा व्हावा, त्याला नोकरी लागावी, त्याचं लग्न व्हावं, नातवंड व्हावेत, सगळं काही व्यवस्थित असावं हे आपली इच्छा आहे. हे परमार्थिक, हे व्यावहारिक साध्य आहे. पण परमार्थाचं साध्य काय असावं आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय आपल्याला शिकवतात बरं का. मनुष्याने जीवनामध्ये काय साध्य असावं, काय उद्दिष्ट असावं, काय ध्येय असावं, याच्याकरता तुकोबराय बोलतात. सगळ्यात महत्वाचं ध्येय उद्दिष्ट आहे, पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत आपलं शरीर हे मंदिर बनलं पाहिजे. हो, लक्षात घ्या, हे शरीर आपलं मंदिर बनलं पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं ज्या शरीरामध्ये, ज्या अंतःकरणामध्ये भगवान परमात्मा आहे ना, ते शरीर नाही, तो देह नाही, ते मंदिरच. साठविला हारी, 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 साठविला हारी. जय हो. साठविला हारी, साठविला हारी, साठविला हारी, साठविला हारी, साठविला हारी, साठविला हारी. जय हृदया मंदिरी, जय हृदया मंदिरी, राजी सरली धार, जाजी 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 सरली धार,
डोक्याच्या केसापर्यंत देह मंदिर कधी बनत, ज्या दिवशी साठविला हरी, साठविला हरी, ज्या दिवशी ज्या क्षणाला आपण अंतःकरणामध्ये भगवान परमात्मा साठवतो, त्या दिवशी आपलं देह हे मंदिर बनल्याशिवाय राहत नाही. म्हणून त्या देहाला मंदिर बनवायचंय. पण कधी अंतःकरणात हरी साठवल्यानंतर. पण आपण हरी साठवत नाही, देव साठवत नाही. आपण काय साठवतो? एकमेकांबद्दल मत्सर, राग, द्वेष. आज सगळ्यात मोठा रोग निघाला, जळका रोग. जळका हे का नाही? सगळ्या रोगाला नाना औषध आहे, पण एकामेकावर जळक्या रोगाला अजिबात औषधच नाही. मी म्हणतो जळा नका जळाला तर आपण हे प्रापंचिक विषय. पण राव माणसं घरातली घरात एकमेकावर जळते. बाप लेकाव, लेक बापाव, सून सासूवर, सासू सुनावर, घरातली घरात तरी जळावं. हा जळका स्वभाव. जळका या शब्दाचा अर्थ ज्या दिवशी आपण दुसऱ्यावरती जळायला सुरुवात करतो, त्या दिवशी आपलंच जळत असतं हे आपल्या लक्षात येत नाही. लक्षात आपलंच वाटोळं त्याच्यामध्ये होत असतं. बाहेरच्यांचं सोडा, पण घरातला सुद्धा एकमेकावरती विश्वास नाही. जळका स्वभाव. काय झालं? सासू आणि सुनबाई घरामध्ये 16 सोमवारचं व्रत केलं, दोघींनी केलं बरं. आणि एवढं व्रत 16 सोमवार फक्त पाणी प्यायचे त्या प्रत्येक सोमवारी, फक्त पाण्यावरती अख्खा सोमवार काढायचा. एवढं व्रत केलं आणि ते व्रत त्यांचा उपवास महादेवाला आवडला. आणि या जगाच्या पाठीवरती 33 कोटी देवांमध्ये सगळ्यात लवकर नवसाला पावणारा देव म्हणजे भोळा महादेव. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय. आणि 16व्या सोमवारी उद्यापन होतं आणि त्या दिवशी संध्याकाळी जय शंभो झाला ना महादेव प्रसन्न. कुणाला? सुनबाईला, सासूबाई. आता सुनबाईची भक्ती, महादेवानं सांगितलं बोला काय पाहिजे तुम्हाला. पण पाहिजे म्हणले असताना सासू सुनचं काय जमत नसायचं. मागा काय पाहिजे ते मागा. देव म्हणले, सुनबाई म्हणले मी आधी मागणार. सासूबाई म्हणली नाही मी या घराची मालकी नाही, मी आधी मागणार. लागलेला भांडणं दोघींची. मग देव म्हणले थांबा असं करू नका, आपण टॉस करू म्हणले. टॉस. टॉस म्हणजे छप्पा काटा. जर छप्पा पडला तर सुनबाईने अगोदर मागायचं आणि जर काटा पडला तर सासूबाईने मागायचं. मग देवाने टॉस केला आणि पडला छप्पा. कुणाच्या बाजूनं? सुनबाईच्या बाजूने. पण देवाने सांगितले हे बघ सुनबाई, तुला फक्त 3दा मागता येणार आहे, फक्त 3च मागण्या करायच्या. आता तुझा नंबर आलाय, फक्त 3च मागण्या करायच्या. आणि दुसरी अट अशी आहे, तू जेवढं मागणार त्याच्या डबल तुझ्या सासूला मिळणार. सुनबाईने कपाळाच हात लावला. मी जेवढं मागणार त्याच्या डबल सासूला मिळणार. आता बघा जळका स्वभाव माणसाचा कसा आहे. अंतःकरणामध्ये देव साठवण्याच्या ऐवजी आपण घृणा, मत्सर साठवतो. याच्याकरता सांगतोय. आणि सुनबाईला मग देवाने सांगितलं 3दा मागायचंय आणि तुला जेवढं मिळणार त्याच्या डबल तुझ्या सासूला मिळणार. मग सुनबाईने विचार केला दुसरं कशा. आता सुनबाईने म्हणले आपल्या जरी डबल मिळालं सासूला तरी आपल्याच घरात राहणार आहे का नाही. सुनबाईने चांगलं मागायला पाहिजे का नाही. सुनबाई म्हणले हे देवा, हे देवा, मी एका डोळ्याने आंधळी होतो. आलं का लक्षात? ज्यांच्या लक्षात आलं त्यांना बरं, बाकीच्या पंक्तीला जेवण करून जावं. आता सुनबाईला 1 पट मिळणार होतं आणि सासूबाईला किती? 2 पट. मग सुनबाई म्हणली देवा मी एका डोळ्याने आंधळी होती. सुनबाई एका डोळ्याने आंधळी झाली, सासू दोन्ही डोळ्याने आंधळी. पहिली मागणी देव म्हणले मागा. दुसरी मागणी देवाला वाटलं आता तरी काहीतरी चांगलं मागे. मग सुनबाईने दुसरी मागणी मागितली, देवा मी एका पायाने लंगडी होती. झालो ना सासू दोन्ही पायाने लंगडी झाली. आता देवाला वाटलं एकच मागणी राहिली, सुनबाईला काहीतरी चांगली बुद्धी, चांगलं या घरातलं काहीतरी मागे आणि शेवटचा चान्स, शेवटची संधी. सुनबाईने विचार केला आता तरी चांगलं मागायला पाहिजे होतं. पहिल्यांदा मागितलं मी एका डोळ्याने आंधळी होते. दुसऱ्यांदा मागितलं देवा मी एका पायाने लंगडी होते. आणि तिसरी मागणी ऐका, तिसरी मागणी सुनबाईने मागितली, देवा मला थोडासा हार्ट अटॅक येऊ दे.
मेली ना सासू जाग्या बघता काय माझ्याकडे. याला काय म्हणतात? आपल्या अंतकरणामध्ये देव साठवण्याच्या ऐवजी आपण काय साठवतोय? मत्सर साठवतोय, मत्सर. म्हणून तुकोबऱ्यांना हे सगळं दिसलं चित्र बरं का. या जगातली माणसं, या प्रपंचातली माणसं, या व्यवहारातली माणसं प्रपंच परमार्थ करायचा सोडून बाकीच्या उद्योगाला लागले. यांचा जन्म मरणाचा फेरा चुकायचा कधी? म्हणून करता महाराज सोपा उपाय सांगतात. जर तुमच्या अंतकरणात प्रपंच, संसार, मत्सर, राग, द्वेष साठवण्याच्या ऐवजी जर तुम्ही देव साठवला तर महाराज फायदा काय होईल? त्याची सरली रधार, काय सरली रधार, त्याची 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 सरली पुढे सारखा पाठीमागे उभं राहायचं. झाला सफल व्यापार, झाला सफल व्यापार, त्याची सरली रधार, त्याची सरली रधार, त्याची सरली रधार, त्याची सरली जगाच्या पाठीवरती, या जगाच्या पाठीवरती असा एकच संप्रदाय आहे, असा एकच वारकरी संप्रदाय आहे, तो पाठीमागच्यांना पुढे घेतो. जगाच्या पाठीवरती एकच संप्रदाय, पाठीमागच्यांना पुढे घेणारा संप्रदाय. ना तर बाकीच्या संप्रदायामध्ये बाकीच्या कार्यक्रमा म्हणतात हो माग, कोण पुढे येऊ देत नाही. पण इथं मात्र पाठीमागच्यांना पुढे घेतलं जातं. म्हणून ऐका, महाराज म्हणतात जीवनामध्ये सगळ्यात मोठं दुःख आहे. जगाच्या पाठीवरती प्रत्येकाला दुःख आहे, इथं बसलेल्या प्रत्येकालाच दुःख आहे. 200-300 लोक इथं आपण जमलो, प्रत्येकाला काही ना काही दुःख आहे. दुःखाची कारणे वेगळी असतील. कुणाला सासू बोलली असेल, कुणाला सून बोलली असेल, कुणाला पोरगा बोलला असेल, कुणाच्या अंगावर पोरगा धावला असेल, कुणाची पाईपलाईन फुटली असेल, कुणाचं कर्ज राहिलं असेल, कुणाचा हप्ता असेल. दुःख सगळ्यांना आहे. दुःखाची कारण वेगळी असतील, पण दुःख सगळ्याला आहे. पण लक्षात ठेवा, हे व्यावहारिक सत्तेतलं दुःख आहे, याचं निवारण होऊ शकतं. पण जे जन्माचं मरणाचं दुःख आहे ना, किती जन्म घेतले तरी ते फिटत नाही महाराज. जन्म मरणाचं दुःख फेडण्याची एवढीच संधी, तो म्हणजे माणसाचा जन्म. विठाला अरे या जगाच्या पाठीवरती कोण कुणाचं आहे? या माणसाच्या जन्मामध्ये आपण काय करू शकतो? जन्म मरणाचं दुःख आपण फेडू शकतो. म्हणून या मायेमध्ये, या प्रपंचामध्ये आपण अडकून राहिलो आणि देवाला विसरून गेलो. विसरली तया थोर झाली हानी, पचतील खाणी 84च्या. म्हणून हात जोडून साधू संत आपल्याला विनंती करतात, तू ऐक मानवा बाई, तू ऐक मानवा बाई, तो राम नाम घेई. मानव देही आला जन्मला, संसार केला घे 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 हरिनाम घे. माया सारी सोडून दे, हात लावून नशिबाला का रडतो दाई दाई. या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी. तू म्हणशील पोर सोर, तू म्हणशील पोर सोर,
तुझ्या मागचे चोर ते तुझ्या मागचे चोर मेल्यावरती खांद्यावरी फोडतील खापर मेल्यावरती खांद्यावर फोडतील खापर तू म्हणशील पैसा अडका तू म्हणशील पैसा अडका तो इथंच राहील सडका तो इथंच राहील सडका मेल्यावरती संधी आहे एक मातीचा मडका मेल्यावरती संधी आहे एक मातीचा मडका तू म्हणशील घोडे हत्ती म्हणशील घोडे हत्ती त्याची इथंच होईल माती त्याची इथंच होईल माती रावण मेळा लंका जळाली तैसीच आपुली गती रावण मेला लंका जळाली तैसीच आपली गती म्हणून घे 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 हरिनाम घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे हाती लावून नशिबाला रडतो दाई दाई या संसारा पायी या संसारा पायी या संसारा पायी या संसारा पायी म्हणून हात जोडून तुकोबाराय साधू संत विनंती करतात घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे हात लावून नशिबाला का रडतो धाई धाई या संसारा पायी म्हणून संसार रूपी मायेमध्ये दुःख भोगत असताना आज आपल्याला एकाच ठिकाणी सुख आहे कीर्तनाच्या मंडपामध्ये बरं दुसरीकडे कुठं सुख नाही आज वारकरी संप्रदायामध्ये भगवंताच्या वारीमध्ये भगवंताच्या भक्तीमध्ये कीर्तनाच्या मंडपामध्ये 2 तास आपण सुखानं बसू शकतो पण कधी ऐका कीर्तनाला बसत असताना कीर्तन ऐकत असताना कसं कीर्तन ऐकावं तेव्हा सुख प्राप्त होतं तेव्हा देव आपल्यावरती कृपा करतो जिथं आपण आपल्या पायातली चप्पल सोडली जिथं आपण आपल्या कीर्तनाला येत असताना पायातलं पायतान सोडलं तिथंच आपला अभिमान गर्व सोडायचा मी कोण इंजिनियर आहे मी कोण वकील आहे मी कोण डॉक्टर आहे मी कोण आमदार आहे मी कोण खासदार आहे मी कोण महाराज आहे सगळा अभिमान अंतःकरणातला चपलेच्या ठिकाणी सोडा आणि मंडपामध्ये येऊन बसा पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो जर असा निर्विषय अभिमानाने जर आपण कीर्तन ऐकलं तर जन्मजन्मीची कृपा भगवंत आपल्याशिवाय केल्याशिवाय राहणार नाही ही ताकद हरी कीर्तनाची आहे म्हणून करता हे कीर्तनामध्ये आल्यानंतर भगवान परमात्म्याचं नामस्मरण करायचंय आणि नामस्मरण करत असताना लोक म्हणतील महाराज 33 कोटी देव आपल्या हिंदू धर्मामध्ये नेमकं कोणत्या देवाचं नामस्मरण करायचं सांगतो एकदा हात वरती करा सर्वांनी हात वरती हात हात केले ना सर्वांनी ज्यांना आहेत त्यांनी करावं केले का 1:45 पर्यंत राहू द्या असेच विठोबा रखुमाई हरी विठोबा टाळी टाळी विठोबा हॅलो जय जय विठोबा कुमार विठ्ठल माझा 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 मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 हे विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा ज्या देवानं आपल्याला जन्म दिला जो देव आपल्याला खायला घालतो जो देव आपलं पालन पोषण करतो त्या देवाचं नामस्मरण करायचं आणि आपल्या अंतःकरणात तो साठवायचं म्हणून या जगाच्या पाठीवरती आपण भाग्यवान आहोत ज्यांनी हृदयामध्ये देव साठवला धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता साठविला दाता कुणी साठवला सावता सागर प्रेमाचे आगर आमच्या सावता बाबांनी त्या भगवान परमात्म्याला अंतःकरणात साठवलं
आमच्या हनुमंतरायांनी प्रभू रामचंद्राला अंतकरणात साठवलं. अरे काय मोठा अधिकार होता सावता बाबांचा. आषाढी वारीला जगातला 50 लाख समाज पायी दिंडी चालत असते. 50 लाख समाज पंढरपूरला पायी चालत येतो भगवंताच्या दर्शनाकरता. काय अधिकार माझ्या सावताबांचा. ज्या देवाच्या दर्शनाला 50 लाख समाज पायी चालत जातो, तोच देव आमच्या सावता बाबांना भेटण्याकरता पायी चालत आरणगावला जातो. हा सावता बाबांचा अधिकार. आणि सावता बाबांच्या कुळामध्ये आपला जन्म झाला. आणि या सावता बाबांच्या कुळामध्ये आम्हाला त्याचा अभिमान आहे. आमची माळी याची जात, शेत लावू बागायत, मोठ नाडा विहीर दोरी, अवघी व्यापिली पंढरी. ज्यांच्या कणा कणामध्ये देव भरलेला आहे, अशा सावता महाराजांनी जसा देव अंतकरणात साठवला, तसा आपल्याला सुद्धा साठवायचा आहे बरं. म्हणून आमच्या हनुमंतरायांनी रामाला अंतकरणात साठवलं. मीराबाईने भगवान कृष्णाला अंतकरणामध्ये साठवलं. मीराबाईला प्याला विषाचा प्याला दिला. विष का प्याला राजाजीने भेजा, मेरा पिबत पिबत हसी रे. विषाचा प्याला मीराबाईने प्याला, पण भगवंताचा कंठ निळा झाला. का? हृदयी माधव मनोनिया. भक्त प्रल्हाद आला, कड्यावरून उंच डोंगरावरून फेकून दिलं, पण साधा काटा तुझा चुकला नाही माझ्या भक्त प्रल्हादाला. का? हृदय नारायण मनोनिया. हृदयामध्ये भगवान परमात्मा होतो. अरे आमच्या राधेला उकळलेलं दूध पिण्याकरता दिलं. उकळलेलं दूध. भगवंताचं नामस्मरण करून त्या राधेनं उकळलेलं दूध पिलं. दूध पिलं राधेनं, पण फोड आले देवाच्या पायाला. का? साठविला हरी. अंतकरणामध्ये देव साठवावा लागतो. जगामधले कितीही मोठं दुःख असू द्या, ज्याच्या अंतकरणामध्ये देव साठवलाय ना, ते दुःख त्याला काही करू शकत नाही. एका क्षणात घालवण्याची ताकद भगवान परमात्म्याच्या नामस्मरणामध्ये, भक्तीमध्ये. म्हणून तो हरी आपल्याला अंतकरणात साठवायचा आहे, म्हणजे त्याची भक्ती करायची. आणि अशी भक्ती, असं अंतकरणामध्ये प्रेम ज्या सावताबाबांनी साठवलं, त्यांच्या कुळामध्ये आपला जन्म झाला. आणि मग अंतकरणात जर देव साठला तर महाराज म्हणतात, त्यांची सरली एरझा. आणि हा जीवनरूपी झाला सपोल व्यापार. जीवनरूपी व्यापार सफल करायचा असेल तर भगवंताचं नामस्मरण आहे. आणि मग एकदा का हरी अंतकरणामध्ये आला, हरी आला हाता, मग हरी आला हात, हरी फुलं वाटा हरी आला हात, हरी आला हात. हरियाणा 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 हरियाणा. टाळ टाळ आला पटकन आला. हरियाणा हरियाणा हरियाणा. कैसे
विठाला मग अंतकरणामध्ये जर हरी साठवला तर महाराज म्हणतात जन्म आणि मृत्यूचं अतिशय भयानक असणारं दुःख आपल्या जीवनामधलं संपलं जातं आणि त्या मरणाची भीती आपल्या जीवनामधली संपली जाते. कधी साठविला हरी, हरी साठवल्यानंतर भगवान परमात्म्याचं नामस्मरण केल्यानंतर आणि मग जर नामस्मरण केलं, ज्या हृदयामध्ये हरी आहे त्या हृदयामध्ये कुठल्याही प्रकारचे विकार राहत नाही, दोष राहत नाही, लोभ राहत नाही, मत्सर राहत नाही. आणि तो हरी काय करतो महाराज म्हणतात तुका म्हणे हरी काही बुरो निधी बुरी त्यांची सरली रधा झाला सफोद व्यापार. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर. अशा आशयाचा काहीसा अभंग म्हणून खरी अर्थानं आज बसा खाली 2 मिनिटं दादा. आज आपण इथं जमलो आणि ज्यांच्याकरता अख्खा समाज आज एवढी माणसं लोक या ठिकाणी आली जमली, गण गोत्र आप्तेष्ट मित्र परिवार भाऊकी परिवार, आणि त्या परिवाराला सोडून आमच्या अण्णा निघून गेले. प्रत्येक माणसाला कर्म करावं लागतं. कर्म करत असताना त्या माणसाला भूमिका करावी लागते. म्हणजे जगाच्या पाठीवरती अण्णा कुणाचे तरी वडील होते, थोडासा अण्णा कुणाचे तरी मामा होते, अण्णा कुणाचे तरी भाऊ होते. सगळ्यात महत्वाचं अण्णा कुणाचे तरी पती होते. महत्वाचा भाव म्हणजे अण्णा या 3 लेकरांचे बाप होते. आणि ज्या दिवशी बाप जातो त्या दिवसाची परिस्थिती काय असते हे शब्दामध्ये सांगणं तितकंसं सोपं नाही महाराज. कारण ज्याचं जळतं त्याला कळतं. एखाद्याची माय मरू द्या, लेकरू हंबरटा पडून रडत असत, हे माय मला सोडून गेलीस का ग तू? हंबरटा पडून लेकरू रडत असत, दात खेळ त्याची बसते. शेजारच्या आयाबाया येतात, लेकराच्या डोक्यावरून हात फिरवतात, लेकराला म्हणतात दे राजा, लेकरा बाळा नको रडू, मरू दे मी देतात तुझ्या आई, आम्ही तुझ्या मायेसारखे आहोत, आम्ही तुझ्या आईसारखे आहोत. लक्षात घ्या, आईसारखं होता येतं पण आई नाही होता येत. किती जण म्हणतील, किती जण येतील, पैशाचा ढीग आपल्या पायावरती होतील, पण जी ताकद, जी माया, जे प्रेम आमच्या अण्णांच्या हातामध्ये होतं ना, ती थाप आता मात्र आपल्या पाठीवरती डोक्यावरती नाही पडणार, कधीच नाही पडणार. खरं सांगू, बापाचं अस्तित्व जर पाहायचं असेल, आपण सर्वजण चित्रपट पाहता, पिक्चर पाहता, 3 तासाचा चित्रपट तयार होतो आणि त्या चित्रपटामध्ये काम करणारा हिरो, नट आपल्या सगळ्यांना दिसतो भूमिका करणारा, पण रात्रंदिवस काबाड कष्ट करून चित्रपट बनवणारा दिग्दर्शक मात्र कुणाला दिसत नाही. अगदी बापाचं सुद्धा तसंच आहे. आयुष्यभराचा चित्रपट तो बनवतो, आपल्या लेकराला हिरो सारखं बनवतो, पण सतत पडद्याच्या आड राहणारा बाप कुणाला नाही दिसत. कधी चहाच्या टपरीवरती आपण चहा प्यायला गेलो, गुळाचा चहा म्हणून प्रसिद्ध टपरीवरती आपण गेलो, माणसं चहा पिल्यानंतर म्हणतात वा काय चहा गोड लागते. गुळाचा चहा गोड कशामुळे लागतो? गुळामुळे लागतो. पण चहा पित असताना चहा दिसतो पण त्याच्यातला गुळ मात्र दिसत नाही. अगदी बापाचं तसंच आहे. ऐशरूपी चहाला बाप गोड करतो पण गुळासारखा सतत पडद्याच्या आड राहत.
कुणाला नाही दिसत त्याचं प्रेम, त्याची माया. कधी बँकेमध्ये आपण स्लिप भरायला गेलो पैशाची, खिशामध्ये काही गडबडीनं पेन नसतं. माणसं म्हणतात हो दादा पेन देऊ जरा स्लिप भरायची 2 मिनिट. मग काय होतं, 2 रुपयाचा पेन असतो, गडबडीत ज्याचा पेन आहे तो माणूस विसरून जातो, बँकेतून बाहेर निघून जातो आणि घरी गेल्यानंतर त्याला आठवण होते अरे माझा पेन हरवला. 7 ते 8 दिवस तो माणूस सगळ्याला म्हणतो बँकेत गेलतो पण कुणीतरी माझा पेन घेतला, माझा पेन हरवला. हो ऐका बरं, 2 रुपयाचा पेन हरवल्यानंतर माणसं 8 दिवस हळहळ करतात. ज्या घरातला बाप हरवला, ज्या घरातला बाप निघून गेला त्या मुलानं काय करायचं. म्हणून ज्यावेळेस सकाळी पूजा चालली होती तिन्ही भावंड आज फोटो समोर बसली होती. आमचे दादा असतील, त्यांचे दोन्ही भावंड असतील. काका सांगत होते फुलं टाका, पाणी सोड, हात जोडा आणि हात जोडल्यानंतर मंत्र म्हणत असताना तिघांच्याही डोळ्यामधलं पाणी गालावरती आले. एकमेकांकडे पुढं पाहतात आणि भगवान परमात्म्याला विनंती करतात आजपर्यंत बाबा तुम्ही होता, अण्णा तुम्ही होता, पण आज अण्णा सोडनिया गेले बाबा आम्हाले कराना. अण्णा म्हणून मी कुणासमोर हाक मारायचा. सांगायचं एवढंच, आपला बाप म्हणजे प्रत्यक्षात भगवंत आहे. 70-75 वय होतं अण्णांचं, पण आजही ते अण्णा किती वय असू द्या बापाचं, धोतर फाटका असू द्या, कोपरी फाटकी असू द्या, तो जर घराच्या ओट्यावरती खुर्चीवरती बसला ना तर वाघ बसल्यासारखा दिसतो महाराज. अशा बापाबद्दल प्रेम, अशा बापाबद्दल माया ज्या दिवशी मुलाच्या अंतःकरणामध्ये होते त्यावेळेला दुसरं काही करण्याची गरज नाही. आमच्या या तिन्ही लेकरांना आठवत असेल गेल्या वर्षी याच ओट्यावरती या तिन्ही लेकरांनी आमचं पाणी पाजलं. विभीषण बाबा असतील, आमच्या आशाताई असतील, दादाराम असतील. लोक म्हणतात ए दादा, ए विभीषण या पाणी घालायला या, शेवटची आंघोळ. आणि गाडग्यातलं गरम पाणी होतच असताना पोरगा हातामध्ये ते गाडगं थरथर हात कापत असतात, ओढ थरथर कापत असतात. पायावरती ज्या वेळेस होतो ना त्यावेळेस अंतःकरणातलं दुःख काय असतं फक्त त्या मुलाला माहिती आहे. पोरगी म्हणते अण्णा माझं लग्न तुम्ही करून दिलं थाटामाटा, तुम्ही थकला होता, आजारी असताना मला नाही येता आलं प्रपंचाच्या दुःखामधून, मुला लेकरामधून. अण्णा ही शेवटची आंघोळ आहे, शेवटची आंघोळ. आणि शेवटची आंघोळ घालत असताना जे दुःख लेकरांच्या मनामध्ये होतं ते दुःख पाहून ते गाडगं सुद्धा रडत असतं महाराज. एवढं प्रचंड दुःख या संसारामध्ये, प्रपंचामध्ये मायेनं आपल्याला भोगायला लावलं. पण आज अभिमान आहे आम्हाला अण्णांचा, की ज्या अण्णांनी एवढा मोठा परिवार सांभाळला, दोन्ही मुलांना उभं केलं, हा प्रपंच उभा केला, सगळं उभं केलं. पण हे पाहण्याकरता मात्र अण्णा आज आपल्यात नाहीत, याचं दुःख मात्र आपल्या प्रत्येकाला होत आहे. म्हणून भगवान परमात्म्याला एक विनंती असेल, देवा कुणाच्याही जीवनामध्ये असं दुःख येऊ नये. आयुष्याच्या शेवटपर्यंत आमचा बाप आमच्या बरोबरती असावा, आमची माय आमच्या बरोबरती असावी. बापाची मायची काय किंमत प्रत्येक कीर्तनात महाराज लोक सांगतात. का गरज आहे सांगण्याची? आज मंडपात बसल्यापुरता आपण आईबाप आठवतो, सगळ्यांच्या डोळ्यामधून आज पाणी आले, पण फक्त मंडपात बसल्यापुरतं.
घरी गेलं का आपण पुन्हा चालू होतो. म्हणून लक्षात ठेवा. ऐका, म्हाताऱ्या आजारी असणाऱ्या माईला एकदा आपण आंघोळ घातली, एकदा आपण आंघोळ घातली तर शास्त्र असं सांगतंय 3.5 कोटी तीर्थाचं स्नान केल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होत आहे. एकदा आईला आंघोळ घातली. थकलेला बाप आहे तुमचा, आजारी पडलाय, दवाखान्यात डॉक्टरने घरी पाठवून दिलंय, जा घरी घेऊन. आमचा इलाज आता संपला. ते कॉटवरती म्हातारं पडलंय, यदा कदाचित त्याची संडास धोत्रामध्ये झाली. लक्षात ठेवा, ज्या मुलानं ज्या बापाची संडास काढली, ज्या मुलीनं बापाचं संडासचं धोतर धुतलं ना, पाठीमागच्या 21 कुळांचा तुम्ही उद्धार केला. लक्षात ठेवा. एवढी ताकद बापाच्या सेवेमध्ये आहे. आधी करावं मग सांगावं. सांगू नयेत अशा गोष्टी. आमचे वडील 6 वर्ष आजारी होते, पण मी माझ्या स्वतःच्या हातानं माझ्या बापाचं 6 वर्ष धोतर धुतलं बरं का, आंघोळ घातली. पण त्याचं काय पुण्य आहे, त्याचं काय महत्व आहे आज मला समजतंय महाराज. म्हणून आईची सेवा, बापाची सेवा आयुष्यामध्ये करायला कधी चुकू नका. आणि या वाचेनं आपल्या बापाला, आपल्या मायला कधी उलट बोलू नका, निर्वस्तपणे बोलू नका. बोलत नसतील तुम्हाला काही, जरी शिव्या जरी बापाला दिल्या तर बाप काय बोलत नाही. पण ज्या दिवशी तुम्ही बापाला शिवी देताना त्याच दिवशी तुमचं म्हातारं मेलेलं असतं. लक्षात ठेवा, त्याच दिवशी मरत. काय राहत नाही. देवाला म्हातारं म्हणतं, ए देवा कशा करता जन्माला घातलंस रे मला, या शब्द ऐकण्याकरता. म्हणून अशा बापाचं जीवन, अशा बापाच्या घरात ज्या बापानं उत्तरायणामध्ये आपला देह ठेवला, आपण तिघही भाग्यवान आहात. अशा बापाच्या पोटी आपण जन्म घेतला की ते मरण पत्करण्याकरता 56 दिवस महाभारतामध्ये 56 दिवस आमचे भीष्माचार्य त्या प्रेतावरती पडून होते, उत्तरायणाची वाट बघत होते. पण आयतं मरण आमच्या बाबांना सापडलं. म्हणून भाग्यवान आहात आपण. म्हणून असो ही असणारी सेवा आमच्या बाबांच्या चरणी, अण्णांच्या चरणी आपण अर्पण करूया. आणि या 1.5 तासाच्या कीर्तनाचं सगळं पुण्य आज आपण कुठल्याही द्वेष मनामध्ये न ठेवता अण्णांना समर्पण करूया. आपल्या हातामध्ये जी फुलं मिळालेली आहेत त्या पुष्पाच्या रूपानं, फुलाच्या रूपानं हे समर्पण आपण आज करूया. आज एवढा मोठा समाज, एवढे मोठे टाळकरी या ठिकाणी कीर्तनाकरता जमले. आमचे नाना असतील, सर्वच ग्रामस्थ मंडळी असतील, भजनी मंडळ असेल, आमच्या माता माऊली असतील, पै पाहुणे असतील, सर्व क्षेत्रातली माणसं आदरानं या ठिकाणी आज जमली. सुंदर अशी साऊंड सिस्टीम या ठिकाणी आमचे राजमुद्रा यूट्यूब चॅनल यांच्या माध्यमातून, आणि सगळी तरुण मंडळी आहेत. आमचे पकवाजे तरुण आहेत, सिंतवादक आमचे दीपक महाराज तरुण आहेत, गायक मंडळी तरुण आहेत, टाळकरी तरुण आहेत, कीर्तनकार तरुण आहे, यूट्यूब चॅनल तरुण आहे. अभिमान आहे आम्हाला तरुणांचा, आणि तरुणांचा अभिमान असला पाहिजे. ऐका, का अभिमान असला पाहिजे? आपण गेल्याच महिन्यात बातमी वाचली, आज देशातला तरुण काय करतोय आपण कधी पाहिलं नाही. आम्हाला आमचा अभिमान आहे. 28 वर्षाच्या एका तरुणानं 4 वर्षाच्या मुलीवरती अत्याचार केला. काय करतोय आपल्या महाराष्ट्रातला तरुण? म्हणून आम्हाला अभिमान आहे. आज या फॅशनच्या युगामध्ये फटक्या जीन्स पॅन्ट घालणारे तरुण कितीतरी महाराष्ट्रामध्ये आहेत, पण या फॅशनच्या युगामध्ये आम्ही धोतर घालून कीर्तन करतोय, हा आमचा अभिमान आहे. या महाराष्ट्रामध्ये धोतर घालून आम्ही कीर्तन करतोय, आमचा अभिमान आहे. ज्या मुखानं जे तरुण, जे युग आज आई वडिलांना शिव्या देतात, नाही नाही ते बोलतात, त्या मुखानं आम्ही भगवंताचं नामस्मरण करतो, आम्ही भगवंताचं कीर्तन करतो, आमचा अभिमान आहे. ज्या पायानं आजचे तरुण आई बापांना लाथा मारतात ना, आम्हाला आमचा अभिमान आहे तरुण असल्याचा. ज्या पायानं आजचे तरुण आई बापांना लाथा मारतात, त्याच पायानं आम्ही पंढरपूरची वारी करतो, आम्हाला आमचा अभिमान. म्हणून आपल्या गावात असेल एखादा तरुण, संप्रदायामध्ये त्याचा आदर करा, त्याचा सत्कार करा, त्याचे विचार घ्या. या जगाच्या पाठीवरती 50,000 आज कीर्तनकार तरुण आहेत, 50,000 महाराष्ट्रामध्ये, आणि त्याच्यातले 95% कीर्तनकार ग्रॅज्युएट आहेत आज सध्या महाराष्ट्रात. देशात, देशाच्या बाहेर
जर कुणी या संप्रदायाची प्रसार प्रचार केला असेल तर तरुण कीर्तनकारांनी केला. आणि सगळ्यात महत्वाचं, आज जगाच्या पाठीवरती इंग्लंडमध्ये हरिपाठ म्हटला जातोय, अमेरिकेमध्ये गीता वाचन केली जाते, याचं सगळं श्रेय आमच्या या मीडियाला, युट्यूब चॅनलवाल्यांना नाही बरं का, लक्षात घ्या. आज जगाच्या पाठीवरती हा संप्रदाय आमचा पाठवला, म्हणून आम्हाला अभिमान आहे. म्हणून अशा अण्णांचं या ठिकाणी श्राद्ध समर्पित करीत असताना भगवान परमात्म्याला एकच विनंती करूया की आमच्या अण्णांच्या जीवनामध्ये सुख, समाधान, शांती, मुक्ती त्यांच्या जीवाला प्राप्त व्हावी आणि त्यांचा देह भगवान परमात्म्याच्या जवळ जाऊन पोहोचावा, एवढीच विनंती करतो. आणि याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम. तुकाराम तुकाराम तुकाराम.